याला कोकणी मेवा म्हणतात. हे बघा, हा हे जे आहे करवंद आहे, पिकल्यावरती खूप छान लागतं आणि कच्चं देखील खूप छान लागतं. मी तुम्हाला इथे दाखवतो. कच्चं अशा प्रकारे असतं, डिंक वगैरे होतो, डिंक आपण काढून टाकू आणि जी चव असते उत्तम अशी आंबट असते, एकदम कोकमासारखी. ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, चिंचेसारखी एकदम आंबट आहे. हे बघून तुमच्या तोंडाला पण पाणी येईल. खूप छान. हाच कोकणातील जेवढा तुम्ही बघताय मेवा. हे आपण जर बघत आहात, हे चारणाचं पान आहे. हे पान आपण जी करवंद आता बघितली होती हिरवी, त्या हिरव्या करवंदांना एकत्र करण्यासाठी, म्हणजे त्याचा खोला बनवून, मालवणीमध्ये खोला म्हणतात, म्हणजे एक टाईपचं त्याचं एक आवरण असं बनवून त्याच्यामध्ये आपण करवंद घेणार आहोत. तर याच्यासाठी मी 1-2 पानं घेतो. चारोळीचं पान, चारोळी 2 आणि एक जरा मोठी मोठी घेऊ. भरपूर पानं तुम्हाला दिसतील. याचं झाड खूप मोठं होतं. या टाईपमध्ये असं घेऊन ह्याला आपण काट्याने, हे बघूया इथे, ही बघ करवंद बघू शकता. ही बघा करवंद त्याचे झुबुकच्या झुबुक आलेले आहे बघा, झापूक झुबुक बघा. ठीक आहे, त्याला आपण त्याच्या काट्यानेच हा करवंदाचा काटा घ्यायचा, असा असं घ्यायचं. लहानपणी आम्ही भरपूर असं करायचो. आणि ह्याला असं जाऊन असं हे करायचं. हे एक झालं आणि ते एक काटा घ्यायचं. झालं. एक लावून घेतो, म्हणजे जरा मोठा होईल. जो खोला आहे तो मोठा होईल. आणि ह्या इकडे भरपूर चालतं, मजा येते. लहानपणी आम्ही लई मजा करायची अशी. कधी गावाला आलात तसं ट्राय केलं असेल तुम्ही, तरी पण एकदा परत एकदा या जुन्या लहानपणी गोष्टीमध्ये गेलात ना, तर जुनी आठवण जी आहे ना, अशा पद्धतीने असा खोला बनवता येतो. आता हा माझ्या पद्धतीमध्ये मी केला आहे. आपण बघितलं तर गोल टाईपमध्ये पण करतात. कधी तो आपण हे खातो ना, शेंगदाणे वगैरे, त्याचा कसा असतो त्या टाईपमध्ये पण करतात. तर मला जसं जमलं तसं मी टाईपमध्ये मी केलं आहे. तर याच्यामध्ये आपण करवंद एक एक करून टाकू. ठीक आहे. हे बघा, एवढे आपण करवंद काढलेले आहेत आणि हे खूप झाले आहेत माझ्यासाठी. एकटा एवढे मी काय खाणार नाही. हे बघा, आता ह्याला आपण मस्तपैकी मसाला लावू. मसाला लावल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून, जसं आपण कैरी वगैरे खातो किंवा चिंच वगैरे खातो त्या टाईपमध्ये त्याला मसाला वगैरे लावून मीठ वगैरे टाकून ह्याची एक आंबट जी चव आहे, जी तोंडाला पाणी सोडते, चविष्ट आहे, अशी आपण घरी गेल्यावरती करणार आहोत. आपण करवंद आणि कैरी काढली होती, त्याला आपण मीठ मसाला लावलेला आहे. आणि मीठ मसाला लावून झाल्यानंतर तुमच्यासमोर अशी ही कैरी दिसत आहे आणि ही करवंदाची फोड, ही बघा. आता याला आपण टेस्ट करूया. हे बघूनच माझ्या तोंडामध्ये पाणी सुटतं आहे. तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. करवंद खूप आंबट आहे, खूप आंबट. आणि कैरी काय टेस्ट आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाय.